आज सकाळी जो सांगली शहरामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत जो शिवप्रेमी संघटनेचे जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांसोबत ठरल्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रोकडे साहेब, पोलीस प्रशासनाचे अधिकारी पदाधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी पदाधिकारी आणि सर्व सांगली जिल्ह्यातील शिवभक्त संघटना, राजकीय नगरसेवक पदाधिकारी, इतर संघटनेचे नेते यांची एक सामूहिक बैठक झालेली आहे। सदर बैठकीमध्ये प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेवरच श्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सर्व शिवभक्त संघटनांच्या लोकांना प्रशासनाने अशी विनंती केलेली आहे की त्यांच्या काही सूचना आणि काही विनंत्या किंवा काही मागण्या असतील, ज्या ठिकाणी हे स्मारक किंवा श्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहणार आहे, त्याच्या अनुषंगाने काही सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात देण्याबाबत सांगण्यात आलेले आहे। सदरची बैठक अतिशय शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे। तरी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पुतळा बसवण्याबाबतचा हा विषय आता संपलेला आहे। सकाळी सांगली शहरामध्ये काही संघटनांनी अनधिकृतरित्या राम मंदिर परिसरामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवलेला होता। तो पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने त्या काढून घेतलेला होता आणि त्या अनुषंगानं संबंधित जे आंदोलक होते ते आंदोलक आणि महापालिका प्रशासन पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची एक संयुक्त बैठक इथं महापालिकेत आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये सर्वानुमते तोडगा काढून ज्या ठिकाणी महापालिकेनं जागा निश्चित केलेली होती त्याच ठिकाणी एक चांगला स्मारक पुतळा तिथं उभारण्याचं सर्वांमध्ये ठरलेलं आहे। त्यामुळे कृपया याबाबत कुठल्याही गैरसमज किंवा काय असतील तर कोणी यावर विश्वास ठेवू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।